नमस्कार, ई ग्रामपंचायत वरती आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण या चॅनल वरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राइब करून ठेवा। डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनल आहे, तिथे जाऊन नक्की फॉलो करा, कारण महत्त्वाचे अपडेट सर्वात प्रथम तिथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। मित्रो, नारी शक्ती ॲपचा व्हर्जन बदललेला आहे। नारी शक्ती ॲप अपडेट मारा, तुम्हाला नारी शक्ती ॲप वरती याद्या आलेल्या आहेत। या यादीमध्ये आपल्याला आपला फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे का किंवा रिजेक्टेड झालेला आहे का किंवा पेंडिंग आहे का, हे कसं पाहायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत त्यांनी कमेंट करा, ज्यांचे रिजेक्टेड झालेले आहेत त्यांनी सुद्धा कमेंट करा, त्यांचं रिझन काय आहे ते सुद्धा आपण पाहायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे। व्हिडिओ A to Z शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर व्हिडिओला सुरू करूया। मित्रो, यादी पाहण्यासाठी त्याचबरोबर ऍप मध्ये अपडेट आलेले आहे। प्ले स्टोअर मध्ये जा। प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत टाइप करायचा आहे आणि इथे अपडेट नावाचा ऑप्शन असेल, अपडेट करून घ्या, त्यानंतर ओपन करा। अपडेट झाल्यानंतर पहा, इथे केलेल्या अर्जावरती या, यामध्ये तुमची लिस्ट दिसून येईल। आता ही लिस्ट ज्या मोबाईल धारकाने ऑनलाईन केलेला आहे आपल्या लॉगिन थ्रू, त्यांची ही लिस्ट आलेली आहे। आता ती लिस्ट कशी पाहायची संपूर्ण गावची हे सुद्धा सांगणार आहे। पण तुमचा फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे, रिजेक्टेड झालेला आहे, पेंडिंग झालेला आहे की काही कारणास्तव पुनरावलोकनला आहे, हे कसं पाहायचं? एखाद्या रजिस्टर्ड महिलेच्या नावावरती क्लिक करा। यानंतर पहा, इथे तुम्हाला SMS व्हेरिफिकेशन डन दिसतोय। खालती ब्लू मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड। आता याचा पण अर्थ मी सांगणार आहे, पण हे लक्षात ठेवा, इन पेंडिंग टू सबमिटेड याच जागी तुमचा अप्रूव्ड असा मेसेज येणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ड काही लोकांचे आलेले आहेत, त्यांनी कमेंट करा। ज्यांचे काय रिझन आहे ते सुद्धा कमेंट करा। वरती पहा, काळजीपूर्वक पहा हा व्हिडिओ। आय बटन आहे, आय बटन इथं पहा, आय बटन वरती क्लिक करा। इथे तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। पहिलाच ऑप्शन आहे पेंडिंग टू सबमिटेड। आता ज्या लोकांचं पेंडिंग टू सबमिटेड आहे त्यांनी काळजीपूर्वक पहा, प्रलंबित ते सबमिट केलेले म्हणजेच काय, सर्वेक्षण भरलेले आहे, अर्ज भरलेला आहे, परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही। अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे, म्हणजे प्रलंबित आहे, चेक करणार, त्यानंतर अप्रूव्ड देतील। आता ज्यांचं अप्रूव्ड असा मेसेज असेल त्यांचं पहा, मंजूर मराठीत असेल, सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे। सबमिटर कडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही। ज्यांचं अप्रूव्ड असेल त्यांना कोणतीही काळजी करायची नाही, त्यांचा अप्रूव्ड झालेला आहे, त्यांना पैसे मिळणार आहेत। त्यानंतर इन रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकनता, म्हणजेच पुनरावलोकन चालू आहे, रिव्ह्यू मध्ये आहे। सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनद्वारे मूल्यांकन केले जात आहे। सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे। रिव्ह्यू मध्ये असेल तर तुमचा फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे। जर बरोबर असेल रिव्ह्यू केला जाईल तुमचा अर्ज आणि अप्रूव्ड दिला जाईल। जर रिजेक्टेड झाला असेल तर रिजेक्टेड असा मेसेज शो होणार आहे। आता नाकारले म्हणजे रिजेक्टेड का होतो, तर तुम्ही त्या अटी शर्तीमध्ये बसत नसाल तर। सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणती कारवाई आवश्यक नाही। रिजेक्टेड झाल्यानंतर सुद्धा कारवाई कोणती गरज नाही, कारण ते रिजेक्टेड आहेत, पुन्हा त्यांचं सबमिट केले जाऊ शकत नाही। त्यानंतर पहा, कॅन एडिट अँड रिसबमिटेड, अस्वीकृत जे आहेत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता। अस्वीकृत जे झालेलं आहेत त्यांना काय करायचं आहे, अस्वीकृत वाल्यांनी संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता। सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे। म्हणजे तुमचा फॉर्म हा अस्वीकृत झालेला आहे, बदल करू शकता, त्यांना असा मेसेज दिसणार आहे, कॅन एडिट अँड रिसबमिट, म्हणजे तुम्ही पुन्हा एडिट करू शकता आणि सबमिट करू शकता। मित्रो, हे जे ऑप्शन सांगितलेले आहेत ते कुठे पाहायला भेटणार आहेत? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ब्लू मध्ये इन पेंडिंग टू सबमिटेड तिथेच असणार आहे, अप्रूव्ड तिथेच असणार आहे, रिजेक्टेड तिथेच असणार आहे। हे जे ऑप्शन देण्यात आलेले आहेत इन रिव्ह्यू ते तिथे ऑप्शन असणार आहेत। तर काळजीपूर्वक तुम्ही पाहायचं आहे तुमचा फॉर्म हा कुठे आहे, रिजेक्टेड आहे की कुठे आहे ते। आता मित्रो, यादी जी पाहायची होती ती तुमच्या मोबाईल मध्ये पाहू शकता, अन्यथा तुमच्या गावच्या पंचायत ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता। त्याबद्दल लगेचच व्हिडिओ बनवण्यात येईल, तुम्ही कमेंट करा यादी कधी भेटणार आहे। त्याचं काम चालू आहे, चालू झालेलं आहे, लवकरात लवकर तुमच्या गावच्या चावडीवरती पाहायला भेटणार आहे।
पण तुम्ही स्वतः घर बसल्या तुमचं नाव अप्रूव्ड मध्ये आहे, पेंडिंग मध्ये आहे का ते अशा पद्धतीने चेक करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, तिथे फॉलो करून ठेवा. अत्यंत महत्त्वाचं चॅनल आहे.